या देशाचं सर्वोच्च मंदिर म्हणून या भारताची संसद आहे आणि या संसदेमध्ये आज देशातले सर्व खासदार शपथ घेत असताना प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्माचा असेल आपल्या आपल्या सगळ्या गोष्टींचा जयघोष केला आणि हे करत असताना हैदराबादचा MIMचा खासदार ओवैसी यांनी जय फिलिस्तीन असा उल्लेख करून भारताच्या संविधानाचा अपमान केलेला आहे। भारतात राहून ओवैसी सातत्यानं पाकिस्तानाचं समर्थन करत आलेला आहे। भारतात राहून फिलिस्तीनचं समर्थन करण्याचं काम ह्या ओवैसी करत आहे। मी या देशद्रोहाचा गुन्हा ओवैसीवर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि अशा ओवैसीला जागेवर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून अशा पद्धती हिम्मत पुन्हा भारतात कोण करणार नाही आणि ही खऱ्या अर्थानं भारताबरोबर केलेली ओवैसीनी गद्दारी आहे असं मी समजतो। ही केवळ शिवसेनेच्या जिल्हा संपूर्ण शिवसेनेची अशी भूमिका आहे। भारतामध्ये आपण ज्या जातीत जन्मलो ज्या धर्मात जन्मलो त्याचा जय म्हणण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे। जय मीम म्हणू शकतात, जय हिंद म्हणू शकतात, जय भीम म्हणू शकतात, पण भारतामध्ये ओवैसीने आज तुम्ही बघितलं असेल हे म्हणत असताना त्यांनी त्याच्याबरोबर जय फिलिस्तीन म्हणलेलं आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं ही पाकिस्तानी अवलादी या पद्धतीनं भारतामध्ये त्यांचे अनुयायी तयार करून या देशाला कीड लावण्याचं काम ओवैसी करत आहेत। मी ओवैसीचा तर जाहीर निषेध करतो, पण ओवैसीचं समर्थन करणाऱ्या MIM पार्टीचा सुद्धा जाहीर धिक्कार करून या सोलापूर शहरामधून MIM पार्टीला हद्द पार केल्याशिवाय शिवसेना कदापि गप बसणार नाही। ओवैसीचा एकही पिलावळ एकही नगरसेवक असेल एकही आमदार या सोलापुरामध्ये निवडून येणार नाही ही मी आज तुम्हाला जाहीर सांगतो। भारतामध्ये राहून ओवैसीनं कित्येक वेळा त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानाचं समर्थन केलेलं आहे। फिलिस्तिनींचं आज त्यांनी जाहीर संसदेमध्ये जय हिंद म्हणून खऱ्या अर्थाने या संविधानाचा अपमान केलेला आहे। कारण तुम्ही जय मीम म्हणणं हे बरोबर आहे, जय भीम म्हणू शकतात, जय हिंद म्हणू शकतात, पण जय फिलिस्तिनी म्हणून या देशामध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम असा जातीवादी ओवैसी करत असेल तर आम्ही कदापि गवसणार नाही। फिलिस्तीन माझं शत्रुत्व नाही, पण भारताच्या मुख्य संविधानामध्ये आपण शपथ घेत असताना हे संसदेचा अपमान आहे असं मी म्हणतो। त्यांना जर हे सगळं तरी राजकीय भाषणाच्या वजावर केलं असतं तर त्या गोष्टीला काय महत्त्व नव्हतं, पण आज शपथ घेत असताना हे सगळं करणं म्हणजे भारतामध्ये वेगळ्या पद्धतीचा पायंडा पाडण्याचं काम आणि एक वेगळ्या पद्धतीनं या देशाला तोडण्याचं काम हे करत आहेत असं माझं म्हणणं आहे। जय फिलिस्तीन म्हणणं ठीक आहे, योग्य नाही म्हणतं भारतीय मी अजून वेळा सांगितलंय जय मीम म्हणू शकतात, जय भीम म्हणू शकतात, जय हिंद म्हणू शकतात, जय तेलंगणा म्हणू शकतात, पण जय फिलिस्तीन म्हणणं ह्यासाठी आमचा जाहीर निषेध आहे।